दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या आमदारांविरोधातील अपात्रतेच्या खटल्याचा निकाल महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आणि शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला। शिवसेनेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की दोघांचाही सुधारित संविधानावर विश्वास आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे बहुमत आहे असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। परंतु यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलाय। धुळ्यात शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढत एकच जल्लोष केला। तसेच खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे आणि ती पुढेही एकनाथ शिंदे यांचीच राहील असा विश्वासही कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। हिंदुत्व सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी धगधगत्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्थापन केलेली शिवसेना काही काळासाठी ज्या काँग्रेस राष्ट्रवादीला कायम बाळासाहेबांनी विरोध केला त्यांच्याकडे गाण ठेवण्याचं काम काही लोकांकडून झालं होतं। परंतु स्वाभिमानी विचाराचे असलेले एकनाथ शिंदे साहेब यांनी 1.5-2 वर्षापूर्वी बंड पुकारून शिवसैनिकांना आणि आमदारांना घेऊन एक वेगळी चूल मांडली आणि आज त्याचा निकाल लागून बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना ही विचारांच्या वारसाकडे आलेली आहे। गेल्या जवळपास 1.5 वर्षापासून जे सर्व देशभराचं लक्ष लागलेलं होतं, आमदार अपात्रतेचा हा विषय होता। परंतु आमच्या नेत्यांनी म्हणजे आपले आजचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास होता। जो पाऊल उचललेला आहे तो चुकीचा नव्हता, तो अगदी खंबीरपणे आणि यशस्वीपणे पार पाडेल याच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास होता आणि त्यातच आम्ही त्यांच्यासोबत जे आमदार शिवसेनेचे होते आणि अपक्ष आमदार सुद्धा आम्ही सगळे सोबत होतो। आमचा पूर्ण विश्वास आमचा नेत्यावर होता आणि आज हा निकाल हा सर्व देशभर जगभर जाहीर झालेला आहे, याच्यात आमचा आनंद आहे। संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेला महाराष्ट्राचा आमदार अपात्रतेचा निकाल आज रोजी विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी जाहीर केलेला आहे आणि जी सत्य परिस्थिती होती ती सत्य परिस्थिती त्यांच्या निकालातून आज अधोरेखित झालेली आहे। ती म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे। परंतु या आमदार अपात्रतेच्या निकालानंतर धुळ्यात उद्धव ठाकरे गटाने निषेध व्यक्त केलाय। काळे झेंडे फडकवत या निकालाचा निषेध उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय। दरम्यान या सत्ता संघर्षाचा निकाल शिवसेना शिंदे गटाकडून लागल्याने शिंदे गटाचे नेते तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।